नमस्कार, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रोडे आणि अभिजात मराठी OTT चॅनल साठी मी काम करतोय आणि छोटा पुढारी वारकऱ्यांशी काय चर्चा करणारे वारकऱ्यांची आपण वारी जी करतोय ती आनंदाने करतोय आणि छोटा पुढारी अभिजात मराठीवरती आपला 14 तारखेला शो रिलीज होतोय. छोटा पुढारी वारकऱ्यांचा शो. तर खरंच सर्वांना एक आव्हान करेन की 14 तारखेला तुम्ही तर एपिसोड पाहायचाच. अभिजित मराठी OTT चॅनलला पण वारकऱ्यांना एक नम्रपूर्व विनंती करेन की गोंधळ करू नका, व्यवस्थित जा, काळजी घ्या एकामेरीची आणि सर्वात महत्वाचं पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. पोलीस प्रशासन सुद्धा आपल्याला सहकार्य करतंय आणि रस्ते वगैरे क्रॉस करत असताना ट्रॅफिकची समस्या आहे, तर व्यवस्थित काळजी घ्या आणि विठुराया माझ्या भाविक भक्तांना चालण्यासाठी निसर्गापासून आणि चालण्यासाठी ताकद दे. जोपर्यंत वारी होत नाही तोपर्यंत त्यांना ऊन वारा पाऊस याची जय बसून देऊ नको आणि सुखरूप सगळ्यांचा प्रवास व्यवस्थित होऊ दे आणि भरभरून असं माझ्या भाविक भक्तांना जे नाही आले त्यांच्या पाठीचे आशीर्वाद लावून दे, जे आलेत त्यांच्याही पाठीचे आशीर्वाद लावून दे आणि माझ्या शेतकऱ्याचं आमदाच्या वरील पीक जोरात येऊन दे हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना करतोय. मी पहिल्यांदा वारी अनुभवतोय, खूप मजा येते, वारकऱ्यांसोबत बोलतोय आणि चर्चा पण करतोय आणि आता आमचं जो अभिजात मराठी OTT चॅनल वरती 14 तारखेला एपिसोड रिलीज होतोय. आपण सर्वांनी नक्की पाहा. त्या वारकऱ्यांसोबत गप्पा मारतोय, खूप छान वाटतंय. वारकरी मनोभावे येत आहेत आणि एवढं मेघराजा पाऊस झाला पण माऊलींनी सुद्धा दुसऱ्या दिवशी वाट करून दिली. खरंच आजच्या काळात सुद्धा देव आहे आणि देव सत्य दाखवतोय आणि वारकरी एवढे लाखो संख्येने तरुण पुढे सुद्धा या वारीत सामील होत आहेत. खूप मनापासून वाटतंय आणि खूप खूप त्यांना शुभेच्छा. मी सुद्धा सामील झालोय, तुम्ही सुद्धा सगळ्यांनी सामील व्हा आणि आपला संप्रदाय जपूया, वाढूया. कारण आता सध्या राजकारणापेक्षा संप्रदाय आणि वारकऱ्याला जास्त किंमत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.